महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे, ही स्त्री शक्ती सक्षम झाली, ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली, ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो। आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल। आता 25 तारखेला मोदीजींच्या नेतृत्वात जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला। मग लेक लाडकी सारखी योजना त्या ठिकाणी सुरू केली की ज्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे। मुलीच्या जन्माचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो, ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एसटीचे अधिकारी म्हणायचे, एसटी आधीच तोट्यात आहे, तुम्ही अजून तोट्यात टाकताय। पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एसटीचा फायदा झाला। त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे। आता ही लाडकी बहीण योजना आहे, 1500 रुपये प्रति महिना आपण महिलांना देतोय। काही लोक याच्यावर देखील टीका करतात, काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का। खरं म्हणजे बहिणींनो, हे संवेदनहीन लोक आहेत, यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही। अरे त्या ठिकाणी 1500 रुपये नाही, 15 कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही, प्रेमाला कधी लाच देता येत नाही।